पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिलासा दिलाय. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून राज्यात गॅसचा तुटवडा होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. काळा बाजार रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली असून गॅसचा पुरवठा नियमित सुरू राहील याची खबरदारी घेतली जात असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान शिलॉग हे 1.35 लाख मेट्रिक टन कच्चे तेल वाहून नेणारे जहाज होर्मुझची सामुद्रधुनी पार करून यशस्वीपणे मुंबईत दाखल झालं असून यामुळे इंधन पुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवादाची तयारी दर्शवली असली तरी न्यायालयाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. न्यायालयाने स्पष्ट केलं की या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने दोन्ही गटांनी सादर केलेले लेखी मसुदे प्रथम अभ्यासले जातील आणि त्यानंतरच अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेलं नाव आणि चिन्ह याला ठाकरे गटाने आव्हान दिलं असून या प्रकरणाचा सस्पेन्स आता अधिकच वाढलाय. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून अकोल्यात उच्चांकी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या कडाक्याच्या उन्हात आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 14 मार्च नंतर विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. हवामान तज्ज्ञ सखाराम सानप यांनी नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि जास्तीत जास्त द्रव पदार्थ घेण्याचं आवाहन केले. गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रतिचक्रवर्ती परिस्थितीमुळे ही उष्णता वाढली असली तरी पावसाच्या आगमनाने काही भागात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात विदर्भासह राज्यात उन्हाचा पारा चढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील वाढतं तापमान 39 अंशावर पोहोचल्याने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिलेत. आता शाळा सकाळी 7 ते 11:30 या वेळेत भरतील. विदर्भातील अकोल्यात तर तापमानाने 41 अंशाचा टप्पा ओलांडला असून कडाक्याच्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. परभणीतही पारा 38 अंशावर गेल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये पुरेसा पाणीसाठा ठेवण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून नागरिकांनाही उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा असल्याचं वृत्त केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी फेटाळून लावलंय. लोकसभेत माहिती देताना पुरी म्हणाले की होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यानंतरही भारताचा कच्चे तेल पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. भारताने आपल्या आयातीचा स्रोत बदलला असून आता 70% तेल बिगर होर्मुझ मार्गाने येते. LPG बाबतची घबराट केवळ अफवांमुळे पसरली असून प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत आहे. व्यावसायिक गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने काही नियम लागू केले असून हॉटेल व्यवसायाला त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही. पंतप्रधान मोदींच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे भारताने 40हून अधिक देशातून तेल आयात करण्यास सुरुवात केली असून कोणत्याही ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलं. इराणकडून भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाची मुभा मिळाल्याच्या वृत्तावर सध्या कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलंय. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की भारत आणि इराणमध्ये सागरी सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठ्याबाबत चर्चा सुरू असून परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी इराणी समकक्षांशी संवाद साधलाय. मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान इराणच्या बसराजवळ
अमेरिकन मालकीच्या सेफसी विष्णू या टँकरवर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जहाजावरील अन्य 15 भारतीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून बगदाद येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या नागरिकांच्या आणि व्यावसायिक हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्न करतोय. TVS मोटर कंपनीने आपली आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर ऑर्बिटर V1 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने यासोबत बॅटरी एज ए सर्व्हिस हे नवे मॉडेल आणले असून यामुळे ग्राहकांना बॅटरी शिवाय अवघ्या 49,999 रुपयात एक्स शोरूम स्कूटर खरेदी करता येणार आहे. बॅटरीसाठी ग्राहकांना दरमहा 862 रुपयांपासून सुरू होणारे सबस्क्रिप्शन प्लॅन निवडावे लागतील. ज्यांना बॅटरीसह स्कूटर घ्यायची आहे त्यांच्यासाठी याची किंमत 84,500 रुपये असेल. 1.8 kWh बॅटरी क्षमता असलेली ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 86 किलोमीटर धावते आणि अवघ्या 2.25 तासात 80% चार्ज होते. यात 34 लिटरची मोठी डिक्की, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्रॅश अलर्ट आणि रिव्हर्स असिस्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. शहरी प्रवासासाठी डिझाईन केलेली ही स्कूटर मध्यमवर्गीयांसाठी एक किफायतशीर पर्याय ठरणार आहे. सरकारी सेवा डिजिटल करण्याच्या उद्देशाने उमंग प्लॅटफॉर्मवर आता मेरा रेशन हे नवीन फीचर जोडण्यात आलंय. या सुविधेमुळे रेशन कार्ड धारकांना आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे न झिजवता घरबसल्या रेशनचा सर्व रेकॉर्ड मोबाईलवर पाहता येईल. या ॲपद्वारे ग्राहकांना आपला रेशन कोटा, गेल्या 6 महिन्यांची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि जवळील रेशन दुकानाचे लोकेशन सहज शोधता येणार आहे. विशेषतः वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत स्थलांतरित मजुरांसाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. उमंग ॲप डाउनलोड करून रेशन कार्ड किंवा आधार क्रमांकाच्या साहाय्याने ही माहिती मिळवता येते. या डिजिटल सुविधेमुळे रेशन वितरण प्रणालीत अधिक पारदर्शकता येईल आणि लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या धान्याची अचूक माहिती मिळेल असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आलाय. बॉलिवूडची सुपरहिट जोडी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन तब्बल 14 वर्षांनंतर भूत बंगला या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतायत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यात हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडाखा पाहायला मिळतोय. टीझरमध्ये अक्षय कुमार सोबतच परेश रावल, राजपाल यादव आणि असरानी या दिग्गज कलाकारांची झलक जुन्या कल्ट कॉमेडी चित्रपटांच्या आठवणी ताज्या करते. बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अंगावर शहारे आणणारे संगीत आणि विनोदी संवाद यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वामिका गब्बी आणि तब्बू यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका असून हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठा मनोरंजक चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. T20 विश्वचषक 2026 मधील विजयानंतर अहमदाबादच्या मैदानावर जल्लोष करताना भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वकील वाजिद खान यांनी तक्रार दाखल केली असून हार्दिकवर FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर जल्लोष करताना हार्दिकने तिरंगा शरीराभोवती गुंडाळून अश्लील वर्तन केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या वर्तनामुळे राष्ट्रीय ध्वजाची प्रतिष्ठा मलिन झाली असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होते. एकीकडे सलग दुसरे विश्वविजेतेपद पटकावून हार्दिक आपल्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच या कायदेशीर तक्रारीमुळे त्याच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.